विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 5 वर्षापूर्वी हा प्रवास सुरू झाला होता. तुमच्या प्रेमामुळं तो प्रवास एवढा वाढलेला आहे, एवढी जबाबदारी पण माझ्यावर आलेली आहे आणि बघता बघता केव्हा आपण हा टप्पा ओलांडू असं झालंय. नाही ओलांडला अजून, नाही. 2 लाख सबस्क्रायबर अजून झालेले नाहीत. थोडेसे कमी आहेत. मला एका आठवड्यात माझं टार्गेट कंप्लीट करायचंय. मग कसं करता येईल कंप्लेंट? हे टार्गेट जर कंप्लीट करायचंय, कसं करता येईल? कॅम्पेनिंग करून? ॲड करून? नाही. तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे एक्स्ट्रा. तुम्हाला जे आवडेल असं दिलं पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काय आवडणार आहे हे मला माहिती आहे. काय दिलंय वाचा इथं? 5 मिनिट टाईम स्लॉट स्ट्रॅटेजी. आपला जो टाईम स्लॉटचा जो व्हिडिओ आहे ना, खूप चांगला त्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे. मी काय सांगितलंय? 5 मिनिट, 10 मिनिट, 15, अर्धा तास, 15 मिनिट, अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास असे टाईम स्लॉट करायचे असतात. आणि तुम्हाला वेळ मिळालाय ना, तुम्ही विचार करा किती मिनिटं आहेत माझ्याकडं? मग तेवढ्या टाईम स्लॉटमध्ये मी काय करू शकतो? ते आपण कंप्लीट करायचं. 2 लेक्चरमध्ये, छोट्याशा ब्रेकमध्ये, मित्रांच्यावर फिरायला चाललाय. 5 मिनिटाचा स्लॉट तर असेल ना तुमच्याकडं. मग 5 मिनिटाचा आपला व्हिडिओ बघू शकताय? बघू शकताय. पण हा व्हिडिओ बघत असताना तुमची ती कन्सेप्टच क्लिअर व्हायला पाहिजे. आणि मला माहिती आहे कसं 5 मिनिटात तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. मग या व्हिडिओपासूनच सुरुवात करूया आपण. पण माझे टार्गेट मदत तुम्ही करणार आहे. जास्तीत जास्त मित्रांबरोबर ही कन्सेप्ट तुम्ही शेअर करणार आहे. माझी पहिली कन्सेप्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग. याच्यावर 2 मार्काचा क्वेश्चन येतो. न्यूमेरिकल येतंय न्यूमेरिकल. तर मी एक्सप्लेन करतो. शांतपणे आपल्याला सगळे फॉर्म्युले रिवाइज करायचे 5 मिनिटात. पहिली गोष्ट म्हणजे ही जी रिंग आहे ना, ॲक्सिस त्या रिंगच्या सेंटरमधून जात असेल, त्या ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू असते mr². पहिला एवढं पाठ करा. mr². ओके. ॲक्सिस जर डायमीटर मधून जात असेल बघा, ॲक्सिस जर डायमीटर मधून जात असेल, तर सेंटर मधून जी व्हॅल्यू असते ना, त्याला फक्त हाल्फ ने डिव्हाईड करा ना. फिनिश. 2 फॉर्म्युले झाले आपले. 4 फॉर्म्युले मला करायचे आहेत. सेंटीसाठी सांगा किती व्हॅल्यू? mr². डायमीटरसाठी mr²/2. पण अजून 2 फॉर्म्युले कोणते आहेत? मी एक्सप्लेन करतो. तर अजून 2 फॉर्म्युले आहेत ते नीट लक्षात द्या. आता मला सांगा ही परत रिंग आहे समजा. ही अशी रिंग आहे समजा. ओके. हा ॲक्सिस सेंटर मधून जातोय. इथे डॉट डॉट काढूया. याला आपण आय-ओ म्हणूया आपण. काय सॉरी आय-सी म्हणूया आपण. काय म्हणूया आपण याला? आय-सी. आणि त्याची व्हॅल्यू मी आत्ता सांगितली रे किती? mr². बरोबर आहे. आता हा जो ॲक्सिस आहे तो टॅन्जंट आहे. आहे की नाही? आता हे 2 ॲक्सिस एकमेकाला कसे आहेत? पॅरलल आहेत. त्याला आपण आय-ओ म्हणूया आपण. आणि मग आय-ओ इक्वॉल्स टू आय-सी प्लस एम-एच². एच म्हणजे ह्या दोघांमधलं डिस्टन्स आणि ते रेडियस एवढं आहे. मग मला सांगा सेंटरसाठी व्हॅल्यू किती रे बाळांनो? mr². एचची व्हॅल्यू पण आहे r². मग आलं का? ट्वाइस mr². टॅन्जंट. तर मी जर ना असं केलं समजा ही रिंग आहे आणि ही डायमीटर आहे. सांगा बघू डायमीटर साठी व्हॅल्यू जी सेंटरची आहे त्याच्या हाल्फ असते की नाही? mr²/2. पण आता ही जी लाईन आहे ना दुसरी काढलेली, अरे ती पण टॅन्जंट आहे ना. मग या टॅन्जंट आणि या टॅन्जंट मध्ये काय फरक आहे? ही आहे समजून घ्या आता ही रिंग आहे. बघा आणि ही टॅन्जंट परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. आणि ही जी टॅन्जंट आहे ती इन द प्लेन आहे. परीक्षेत काहीही विचारतील 3 मार्काला सुद्धा प्रश्न येईल. सीईटीत प्रश्न आहेत लक्षात घ्या याच्यावर. मग मी सांगतो याला आपण आय-ओ म्हणणार आणि आय-ओ इक्वॉल्स टू आय-डी लिहितोय बरं का मी लक्षात घ्या. मग त्याची व्हॅल्यू mr²/2. याची एचची व्हॅल्यू 2 ॲक्सिस मधलं डिस्टन्स परत rच आहे. मग 1 प्लस हाल्फ 3/2 mr². मग आता मला सांगा रिंगचे 4 फॉर्म्युले. सेंटरसाठी mr², डायमीटरसाठी mr²/2, टॅन्जंट परपेंडिक्युलर टू द प्लेन, टॅन्जंट इन द प्लेन. झाले की 4 फॉर्म्युले. मला सांगा किती वेळ लागला बघा बघू. किती वेळ लागला? 4-5 मिनिटं लागली असतील ना? मग रिंगचे फॉर्म्युले झाले की नाही? म्हणजे या व्हिडिओमध्ये रिंगचे फॉर्म्युले. आता थोडंसं एक्स्ट्रा बोलतोय. मग मी तुम्हाला केमिस्ट्रीच्या नेम रिएक्शन 5 मिनिटाच्या आत एक नेम रिएक्शन व्यवस्थित एक्सप्लेन करेन. फिजिक्सचे फॉर्म्युले, फॉर्म्युल्याचे रिव्हिजन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स सारखं थेरम हे सगळं मी 5 मिनिटात देऊ शकतो. मग हे टाईम स्लॉटची स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली मला सांगा. कमेंट करून नक्की सांगा. पण या टाईम स्लॉटमध्ये काय पाहिजे ते पण मला सांगा ना. तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे?
हे मला सांगा, तुम्हाला काय प्रोव्हाईड करू? कॉमेंटमध्ये टाका. सर हेनरीज लॉ प्रोव्हाईड करा. सर पुन्हा स्टोक्स लॉ असेल किंवा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी असेल, पास्कल्स लॉ असेल. तुम्ही सांगा मी प्रोव्हाईड करतो. का? कारण मला मला हे टार्गेट माझं अचीव्ह करायचंच आहे. बरं हे टार्गेट म्हणजे संपलं का? नाही. आयुष्यात हेच तर मला तुम्हाला शिकवायचंय. शांत बसायचंच नाहीये. सक्सेस इस नॉट अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी. लय हायर लेव्हलचं इंग्लिश झालं, पण कळालं का तुम्हाला? म्हणजे यश मिळालंय असं कोण नसतो रे जगात. कायम आपल्याला सातत्य ठेवावं लागतं. असं कधी नाही बाळांनो, आता बास मला यश मिळालंय, मी काय करणार नाही, आता माझं लाईफ सेट झालंय. अहा, हे सेट होण्याचा प्रकार आहे ना, हीच मोठी बोंबाबोंब आहे. असं काहीही नाहीये हे लक्षात घ्या बरं का. आपल्याला काय करायचंय, धडपड करत राहायचंय, जिद्दीनं प्रयत्न करत राहायचे. ओके, मग ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली मला सांगा. तुम्हाला कमेंटमध्ये पुन्हा सांगतोय, तुम्हाला पाहिजे ते टाइप करून सांगा. एखादी नेम रिएक्शन नाव लिहा. तुम्हाला समजत नाही असा एखादा पॉइंट नाव लिहा. मी तुम्हाला ते स्ट्रॅटेजी आणि तुम्हाला करायचंय काय? वेळ मिळाला, ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. आता मी तुम्हाला सांगतो, की माझ्या ऑफलाईनमध्ये मी हे प्रश्न सारखे विचारणार आहे. त्यांना सारखे मी आता पहिला लिहून ठेवणार आहे, की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंगचे फॉर्म्युले झाले. मग डिस्क आहे, स्फिअर आहे, रॉड आहे. सगळेच फॉर्म्युले एकत्र नको. आज रिंग म्हणजे एक काम करूया. नेक्स्ट ह्या सेशनमध्ये मी सगळे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले वन बाय वन घेऊन टाकतो चला. पुन्हा नेम रिएक्शन पण घेतोय, मॅथ्स पण घेतोय. मॅथ्समधला आय-एम-पी क्वेशन तेही तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. फक्त तुमचं काम काय? जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपलं चॅनल शेअर करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. YouTube आपोआप ते प्रमोट करणारच. अल्गोरिदम तसंच असतं ना लक्षात घ्या. तर मी असताना घाबरायचं नाही. पण मला फॉलो करायचं हे लक्षात घ्या. म्हणजे म्हणजे काय? मी सांगेल ते कंप्लीट करायचं. मग काळजी राहणार नाही. ऑल द बेस्ट.